जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली। आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलं, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की 99.99% लाडक्या बहिणीच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे डीबीटी झालेला आहे। म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडलेले आहेत। तुम्ही आत्ताच ऐकलंय, स्वतः आदित्य तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताच ही मोठी घोषणा आता केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही येथे लक्षात घ्या की फेब्रुवारीचा महिना आता संपलेला आहे। हा संपलेला असल्याने स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय आता घेतला आहे की आता तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय आता झाला आहे। त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देण्यामध्ये आता लेट होत आहे, कारण 2 हप्ते आज तुम्हाला सोडले आहेत। बघा फेब्रुवारी आणि मार्च 2 हप्ते सोडले आहेत। ज्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची लाडक्या बहिणी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, तर तो हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती आज विस्तांतरित होत आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता, बघा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो लेट येण्याचं कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। जवळजवळ 17,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी मंजूर करण्यात आले आहेत। बघा आजचा जो तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च दोन्हीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी 17,000 कोटी आता मंजूर करण्यात आले आहेत। आता 10 मिनिटापूर्वी आदित्य तटकरे मॅडमनी ही मोठी माहिती आता दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एक मोठा बोनस देखील आता मिळणार आहे आणि फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आत्ताच अधिकाऱ्यांना दिले आहेत। 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावरती आज हे पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा। फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार। बैठकीत बहिणींना 3,000 रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, पण आता लाडक्या बहिणींनो एक नवा नियम आजपासून लागू झालाय। आता ज्या महिलांच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये आता मिळणार नाहीत, तर काही बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार असल्याचा नवा नियम आलाय। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी 8,000 रुपयांचे मोठे गिफ्ट सुद्धा देण्याचा निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आज घेतला आहे। महिलांना आता 2 हप्ते एकत्र मिळणार। बघा माता भगिनींना मला आश्वासित करायचं आहे, मला भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी आज केलं आहे असं आदित्य तटकरे मॅडम आत्ताच म्हणाले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलं आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र हप्ता देण्याचा निर्णय आता झालाय, पण त्याचबरोबर एक नवा नियम आता लागू झालाय, ज्यामुळे आता ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत, तर बघा काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार। आता हा नवा नियम कोणता आहे आणि तुम्हाला जाणून कोणता घ्यावा लागेल, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आजपासून सलग 4 ते 5 दिवस हप्ता वाटण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, ज्याची माहिती आत्ताच आदित्य तटकरे मॅडमने दिली आहे। लाडक्या बहिणींना आज बँकेकडून 2 मेसेज येणार आहेत। पहिला मेसेज फेब्रुवारीचा 8वा हप्ता, त्यानंतर त्याचे 1500 रुपये फेब्रुवारीचे, त्यानंतर दुसरा मेसेज मार्च महिन्याचा 9वा हप्ता, त्याचे 1500 रुपये, असे टोटल तुमच्या बँकेमध्ये आज 3,000 रुपये आल्याचा SMS येणार आहे। तुमच्या बँकेत आज येणार आहेत हे पैसे, त्यामुळे चिंता करू नका लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपयेचा मेसेज येईल।
पण एका नव्या नियमानुसार शेती जर तुमची असेल तर तुम्हाला 1500 रुपये नाही आहे या ठिकाणी। मग आता नेमकं तुम्हाला यासाठी काय करायचं आहे? तुमच्या घरामध्ये शेती असेल तर तुम्हाला नेमकं आता काय करायचं आहे? बघा, आज 12 जे जिल्हे आहेत तर ते 12 जिल्हे आजसाठी निवडले आहेत, ज्यामध्ये आता दोन्ही हप्ते सोडले आहेत। तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आज जिल्ह्यांच्या विभागामध्ये 3 विभागामध्ये पैसे सोडलेत। बघा, 3 विभाग आहेत, ज्यामध्ये मराठवाडा, कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आज पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे। 4 चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता। बघा, 4 चाकीची जी म्हणजे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी होती त्याची जी पडताळणी होती त्यामुळे हा हप्ता लांबला होता। त्यामुळे आज 10 लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहे। म्हणजे आज फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्र देणार आहेत। 4 चाकी गाडीचं जे पडताळणी होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो उशीर झालाय। 10 लाख लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण एका दिवशी आज होते। लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना 2 हप्ते देण्याचा क्रांतिकारक निर्णय आता घेतला आहे। त्याचबरोबर अजून एक जबरदस्त निर्णय घेतलाय, तो म्हणजे 8000 रुपयांचं गिफ्ट देण्याचा निर्णय या 12 जिल्ह्यामध्ये आज येणार आहेत पैसे। बघा हे 8000 रुपये जे गिफ्ट आहे यासाठी बघा लाडक्या बहिणींनो 17000 कोटी आता मंजूर करण्यात आले आहेत। बघा, आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे हे निवडले आहेत। तर आजसाठी 12 जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत, सविस्तरपणे माहिती तुम्हाला मिळणार आहे। कोणकोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही, शेती असेल तर काय करायचं आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, आजचे जे जिल्हे आहेत यामध्ये पुणे आहे। बघा, अजून पण जिल्हे आहे आजसाठी सांगणार आहे, परंतु त्याआधी एक नव्या नियमानुसार ज्या बहिणींच्या नावे शेती आहे, बघा ज्या बहिणी शेतकरी आहेत त्यांना आता 1500 रुपये मिळणार नाही। काय नवा नियम आलाय बघा, जाणून घ्या। काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहे, काही बहिणींना शेती असल्यामुळे पैसे मिळणार सुद्धा नाही। काय नियम आलेत बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी आज 12 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकांमध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत। यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे। तर बघा, ही नवीन जी यादी आहे ती लक्षपूर्वक पाहत राहा। लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम असेल तर थोडं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आता सगळ्यात माहिती जी आहे तर 6 प्रशासकीय विभाग आहेत। बघा, या जिल्ह्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। या 6 प्रशासकीय विभागामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत। मग आता या विभागातील कोणकोणते जिल्हे असणार आहेत लगेच सांगतो। त्यानंतर 8000 रुपयाचं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल ते सांगतो। ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत। 500 रुपये कोणत्या बहिणींना मग मिळणार आहेत, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। 3000 रुपये मिळण्यासाठी आता एक नवा नियम आलाय, तो नियम आपण समजून घेऊया लाडक्या बहिणींनो। बघा, आता अमरावती विभाग आहे जो, त्यानंतर पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, नागपूर विभाग आहे, कोकण विभाग आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आहे। अजून पण पुढे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आता पहा, फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते देण्याचा निर्णय आता या ठिकाणी झालाय। पण तुमच्या नावावर शेती असेल तर मग बघा तुम्हाला बाकी काय काळजी घ्यायची आहे। बघा, तुमच्या नावावर जर शेती असेल, बघा काय घ्यायची काळजी, कारण की नवा नियम आजपासून लागू झालाय। शेती नावावर असेल तर 1500 रुपये मिळणार नाही, फक्त आता तुम्हाला काहींना 500 रुपयेच मिळतील तर काहींना 3000 रुपये मिळणार। जर तुम्हाला हा नियम तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही। मग आता बघा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। अतिशय महत्त्वाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तसेच 8000 रुपयांचे गिफ्ट आहेत तर ते कोणाला मिळणार, बघा यामध्ये आता पुणे विभागापासून सुरुवात झाली तर काय करायचे आहे बघा। पुणे विभागातले जे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार आहे तर पहा, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे। तर यामध्येच पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना प्राधान्य पहिल्याच दिवशी म्हणजे आज देण्यात आलेले आहे। आज कुठले कुठले आहेत बघा, पुणे आणि सातारा या जिल्ह्यामधील महिलांना आज पैसे वाटण्याचं कार्यक्रम आहे। तर बघा, बाकीच्या जिल्ह्यांना उद्या परवा असं पैसे वाटप होणार आहेत। अजून पण पुढे जिल्हे सांगणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पुणे विभागानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे नाशिक। नाशिक विभागामध्ये येतात 5 जिल्हे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर। तर यामध्ये नंदुरबार आणि जळगावला पहिल्याच दिवशी प्राधान्य म्हणजे आज हे प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर बघा, त्यानंतर आता हे 3000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना शेती असेल तर 1500 मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींना गिफ्ट जे आहेत तर ते मिळणार आहे।
तर ते 8,000 रुपयांचे गिफ्ट कोणाला मिळणार आहे बघा. लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा, नाहीतर फेब्रुवारीच्या आणि मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तर तो तुम्हाला मिळणार नाही. नवीन नियम आता राज्य सरकारच्या माध्यमातून लावला आहे. त्यानंतर पुढचा विभाग आहे बघा नागपूर. या विभागामध्ये बघा नागपूर विभागामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत बघा. नागपूर विभागात 6 जिल्हे आहेत. नागपूरमध्ये वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर यामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज या ठिकाणी समावेश केला आहे. म्हणजे आजसाठी तुम्हाला 2 जिल्हे समाविष्ट केले आहेत बघा. त्यानंतर गोंदिया आणि चंद्रपूर नेहमी उशिरा व्हायचा. लाडक्या बहिणींनो, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी नेहमी उशिरा व्हायचा, त्यामुळे हे जिल्हे आता सगळ्यात आधी घेतले आहेत. त्यानंतर जे जिल्हे आहेत बघा तुम्हाला सांगतो, त्यानंतरचे जिल्हे आहेत त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल. नंतर आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. त्यामध्ये मुंबई शहर, जिल्हा मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर हे जे आहेत तर या ठिकाणी पालघर आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आज मिळणार आहेत. तर यामध्ये सिंधुदुर्ग आणि रायगड यामध्ये बघा 2 जिल्ह्यांना पहिल्याच दिवशी म्हणजे आज प्राधान्य देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया रात्रंदिवस प्रोसेस पुढे चालू राहणार आहे. 3,000 रुपये एकत्र येणार आहेत बघा. आज मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत. पण ज्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाहीत. काहींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत बघा. मग आता तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे बघा. आता जिल्हे बघत आहोत बघा. कोकण विभागातले जिल्हे समजले. आता शेवटचा विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामधले 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, परभणी असेल, हिंगोली, त्यानंतर नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. हे परभणी आणि धाराशिव यांना आज प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये बघितलं तर वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला. तर यामध्ये यवतमाळ आणि अकोल्याचा समावेश पहिल्या दिवशी या लिस्टमध्ये करण्यात आला आहे. तर तुम्हाला जिल्हे सांगितले. आता शेती, जर तुमची शेती असेल तर ज्या लाडक्या बहिणींच्या नावे शेती आहे त्यांना 1,500 रुपये मिळणार नाही. असं काय नियम आलाय बघा वरून. कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील. 3,000 रुपयासाठी देखील एक नवा नियम आलाय. सोबत कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका, फार महत्त्वाची माहिती इथून पुढे तुम्हाला सांगत आहे बघा. तुमच्याकडे रेशन जे आहे, रेशन बघा तुम्हाला रेशन कार्डनुसार बोनस मिळणार आहे. जो बोनस आहे तर तो रेशन कार्डवर 14 जिल्ह्यामध्ये हा बोनस जाहीर करण्यात आला आहे. कोणते तरी 14 जिल्हे आहेत बघा. यामधील सांगतो बघा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, त्यानंतर वर्धा या जिल्ह्यामध्ये आता हे बोनस मिळणार आहे. आता राहिला प्रश्न, ज्या महिलांच्या नावे शेती आहे तर शेती जमीन असणाऱ्या महिलांना 1,500 रुपये मिळणार नाही, अशी एक व्हायरल न्यूज आता व्हायरल होत आहे. यामागचं तथ्य काय आहे बघा. त्याच्या मागचं तथ्य सोपं आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या नावे शेती आहे तब्बल अशा 92 लाख महिला त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आढळल्या आहेत. त्यामुळे 5 एकरपेक्षा जास्त महिलांच्या नावी जर जमीन असेल तर लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता तर तो देऊ नये असं अनेकांचे म्हणणं आहे. परंतु यावर अजून निर्णय झाला नाही. परंतु भविष्यामध्ये यावर निर्णय 100% होणार आहे. कारण 5 एकरपेक्षा जास्त जमीन म्हणजे महिला या श्रीमंत आहेत आणि लाडकी बहीण योजना गोरगरीब महिलांसाठी काढली आहे बघा. आजसाठी निवडलेल्या 10 बँका सांगतो. यामधील पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, 4 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा, 5 नंबरची बँक आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया, 6 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, 7 नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक, 8 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा 9 नंबरची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर 10 नंबरची बँक आहे कॅनरा बँक. लाडक्या बहिणींनो, या बँकेमध्ये आज पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.